नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पोस्ट ऑफिस भरती 2025 त्या भरतीसाठी 21,413 जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला एग्जाम द्यायची गरज नाही। ज्यांना टक्केवारी जास्त आहे असेच विद्यार्थी या ठिकाणी पात्र होणार आहेत। तर अर्ज कसा करायचा, कोण्या वेबसाईटवर करायचा, पूर्ण माहिती आज पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला या इंडियन पोस्ट ग्रामीण डाक सेवक या वेबसाईटवर यायचे आहे। ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबरवर तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी OTP टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर तुमचा व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे तुमचा आणि ईमेलवर पण एक OTP येणार आहे। या ठिकाणी ईमेल व्यवस्थित टाकून घ्या। ईमेल टाकल्याच्या नंतर व्हॅलिड ईमेलवर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट OTPवर क्लिक करायचं आहे। तो OTP यायला थोडा वेळ लागेल आणि फॉर्म भरताना कुठलीही घाई करू नका, एकदम व्यवस्थितशीर फॉर्म भरून घ्या। ते या ठिकाणी OTP आलेला आहे। OTP टाकून सबमिट OTPवर क्लिक करा। तर या ठिकाणी तुमचा ईमेल व्हेरीफाय झालेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरता। तर 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। स्पेलिंग वगैरे बरोबर बघून टाका। त्याच्यानंतर फादर्स नेम मदर्स नेम दोन्हीपैकी एक नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्या। डेट ऑफ बर्थ टाकल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे। जेंडर सिलेक्ट करा। या ठिकाणी कम्युनिटी म्हणजेच तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। तुम्ही ओपनमधून भरत असाल तर UR करा। सेकंडरी स्कूल पास महाराष्ट्र, तुम्ही पासिंग स्कूल इयर तुम्ही कोणत्या वर्षामध्ये तुमची 10वी पास झाली आहे ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे आणि कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर थोडा लोड घेईल। तर अशा प्रकारे तुम्हाला पेज दिसणार आहे। या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे। तो काही मॅन्डेटरी नाही, टाकला तरी चालते, नाही टाकला तरी चालते। या ठिकाणी तुम्हाला तुमची लँग्वेज निवडायची आहे। 10वीला जी लँग्वेज होती ती निवडायची आहे। या ठिकाणी मराठी निवडतो आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे फोटो अपलोड करायचे आहे। 200 ते 230 पिक्सल इतके फोटो साईज करून घ्या। केल्यानंतर टर्म अँड कंडिशन अपडेट करून सबमिट बटनावर क्लिक करा। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, फक्त घाई करू नका, व्यवस्थितशीर व्हिडिओ पहा शेवटपर्यंत। हे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, कंटिन्यू करा। कंटिन्यू केल्यानंतर यस या ठिकाणी अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। व्हेरीफाय डिटेल्स निवडून तुम्हाला या ठिकाणी एक सबमिट केल्यानंतर OTP येईल। तो OTP या ठिकाणी टाका। कॅप्चा तसा टाकून घ्या। हा OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल जो तुम्ही सुरुवातीला टाकला होता। त्या OTP टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहे, तुमची पूर्ण हाऊस नंबर, तुमचा जिल्हा, विलेज, गाव, तालुका तर या ठिकाणी व्यवस्थितशीर टाकून घ्या। तुमच्या तालुक्याचा पिनकोड टाकून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा बोर्ड निवडायचा आहे। 10वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड
आणि या ठिकाणी मार्क्स. आता तुम्हाला तुमच्या 10वीला कोणत्या विषयामध्ये किती मार्क पडलेले आहेत ते निवडायचे आहेत आणि टाकायचे आहेत. तर एकदम सुरुवातीला आहे बघा सायन्स. सायन्स म्हणजे विज्ञानला तुम्हाला किती मार्क होते ते या ठिकाणी टाकायचे आहेत. आणि तुम्हाला नंबर 2ला सिलेक्ट करायचा आहे. आता फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, मराठी, हिंदी तुमचे कोणते विषय होते ते या ठिकाणी. आता सेकंड लँग्वेज जी आहे ते हिंदी आहे. फर्स्ट लँग्वेज तर या ठिकाणी व्यवस्थिशीर विषय निवडून घ्या. सेकंड लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज, थर्ड लँग्वेज आणि सोशल सायन्स अशा प्रकारचे विषय आहेत. आणि या ठिकाणी CGPA स्कोअर मॅन्डेटरी नाही टाकला तरी चालतो. सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट डिव्हिजन, तुमचं डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे अशा ठिकाणचा जिल्हा निवडायचा आहे. ते या ठिकाणी तुम्हाला नंबर द्यायचे आहेत. डिव्हिजन निवडल्याच्यानंतर त्या जिल्ह्यामधले तुम्हाला तुमचे ऑफिस दाखवणार आहे, किती ऑफिस आहेत, कुठे कुठे अर्ज करायचे आहे. या ठिकाणी तुम्ही त्याला नंबर देऊ शकता, 1, 2, 3. व्यवस्थित वाचून तुमच्या जवळपासचे ऑफिस सिलेक्ट करा. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे नंबर देऊन हे सिलेक्ट करायचं आहे. टर्म अँड कंडिशन ॲटूस करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. तर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली, तुमचा अर्ज हा सक्सेसफुली झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि प्रिंट काढून घेऊन सेव्ह करून घ्या. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने फॉर्म भरता येतो मित्रांनो. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.